काय कृपा असेल बरं पार्वती मातेंची. मी याच्याकरता सांगतोय, एक तर आजचा जगदंबेचा प्रथम पहिल्या माळीतला दिवस आहे, आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणावर माणसं पाठवायची ताकद भगवान शिवशंकराच्या स्वाक्षरीशिवाय काका इथे येता येत नाही. कारण शिवजीकडं संहार कार्य, बसा, संहार कार्य, पालन कार्य पंढरपुरातल्या मालकाचं, आणि निर्माण कार्य सत्यलोकातला मालक. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचा उभा गाडगं तयार करायचा कारखाना आमच्या ब्रह्मदेवाकडे आहे. आणि बघा ना, काय ब्रह्मदेव विद्वान असतील. तुम्ही कुठल्याही पात्राला छिद्र पाडा, त्याच्यात वस्तू राहणार नाही. 5 लाख लिटर पाण्याची टाकी बांधा, डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा, कालांतरानं पाणी गळून जाईल. पण ह्या उभ्या टाकीला 9 छिद्र आहेत, 9 छिद्र आहेत. नवामना तिजा येते छेदान भय व्याग्रो वरधिक कायास्तते वचाहा. 9 छिद्राची टाकी बांधली. काय नाविन्य असेल. आणि तो ब्रह्मदेव करताय, हरामासाचा कुंभार आहे. त्यांनी फक्त हे गाडगं तयार करायचं. याच्यात काय टाकायचं हे पंढरपुरातल्या मालकांनी ठरवायचं. आणि यानं शहाणपणा केल्यावर इथं आणून कधी फोडायचंय हे काशीतल्या मालकांच्या हातात आहे. आणि त्या काशीतल्या मालकांची कृपा कालिदासावर झाली. कालिदासाची त्वचा बाल्यास्तितो तीव्रधिकायानाम तनुगंधा तिजा येते. इतकी तनू सुंदर झाली की कालिदासाच्या कुटुंबातली लोक म्हणायची, काय तुम्ही वयानं इतके वयस्क आहात, पण शरीरानं तुम्ही 5 वर्षाच्या बालकासारखे आहात. एवढी कालिदास असे चालले म्हणजे झाडाच्या फांद्या लहरी देत होत्या. इतकी प्रसन्नता काका कालिदासांच्या चेहऱ्यावर, त्या शरीरावर. कोणाची कृपा झाली? संहार कार्य ज्यांच्या हातात आहे त्या शिवजींची. एवढी कृपा पार्वती मातेची जगदंबेची झाली, एवढी कृपा शिवजींची झाली, तरी पण कालिदासांना आयुष्य संपल्यावर थांबता आलं नाही. ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी कालिदासांना जावंच लागलं. म्हणून मंगळवेढ्यातले मालक नमूद करतात, तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकून पळती रांडापूर हे, आमती होती पाठमोरे. निघावं लागतंय, नाही थांबता येत. अजून एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. किती मोठ्या लोकांना जावं लागतं, किती कालिदास मोठे तरी पण जावं लागलं. आदरणीय स्वर्गीय संतोषरावांना जावं लागलं. हा नियतीचा सिद्धांत आहे. हा तुमच्या आयुष्याच्या मर्यादेचा सिद्धांत आहे. अहो, किती जरी मोठा वैद्य असेल, डॉक्टरच्या बाबतीत वाईट बोलणं मूर्खपणा आहे. एखादा चुकीचा वागत असेल तो त्याच्या मनाचा स्वभाव आहे, त्याच्या मनाची विकृती आहे. पण आपण सगळ्याच डॉक्टरांना वाईट म्हणावं हे मात्र चांगलं नाही. जगातला कुठलाही जरी डॉक्टर आला तर माणसाला वाचवायचं इंजेक्शन देऊ शकत नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण द्याती देवा. डॉक्टरकडे माणसं वाचायचं औषध असतं तर त्यांनी स्वतःला आधी इंजेक्शन घेतले असते. मला असं वाटते काका, या देशातले डॉक्टर मेलेच नसते. पण त्याही डॉक्टरांना जावं लागतं का? कारण त्यांच्याकडे ते नाही ना. आजाराचं निदान करून त्याच्यावरच्या वेदना शमन करणं हे डॉक्टरचं काम आहे. पोट दुखत असेल तपासील, डोकं दुखत असेल, गाठ आली असेल ऑपरेट करील, अमकं करील तमकं करील. मलाही बॉयलजेनसाठी गोळ्या चालू आहेत, मल्टीव्हिटॅमिनचे इंजेक्शन चालू आहेत. मला वेदनामुक्त करतील. पण माझं ज्या दिवशी आयुष्य संपेल माझ्यावर प्रेम करणारे डॉक्टर माझ्या अंत्यविधीला येतील. मला उठून नाहीच बसवणार. कारण सिद्धांत आहे ना, तो नाही जाता येत कोणाला सुद्धा. वैद्यकीय क्षेत्रातली 2 नंबरची व्यक्ती तुम्ही तुमच्या डोक्यानं किती पाहिले असतील, मला ते काही हस्तक्षेप करायचा नाही. पण माझ्या बुद्धीनं वैद्यकीय क्षेत्रातला 1 नंबरचा व्यक्ती उत्तरेश्वर बापू धन्वंतरी. आणि 2 नंबरची व्यक्ती होती सुषेण नावाचा वैद्य. सुषेण नावाच्या वैद्याने पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यात आलेलं पाणी 7व्या अवतारातलं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या डोळ्यातलं पाणी जर कोणी पुसलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुषेण नावाचा वैद्य. महाराज मारुतीराय सुद्धा डोक्याला हात लावतात. काय सुषेणची विद्वत्ता आहे.
मारुतीरायांनी पर्वत आणला याबद्दल मान्यता आहे. मारुतीराय बलाची देवता आहेत. मारुतीरायाची पंढरपुरातल्या मालकावर अत्यंत श्रद्धा आहे. कारण मारुतीरायासारखी भक्ती मला असं वाटतंय कोणी महाराज करू शकणार नाही, कोणी करू शकणार नाही. कारण एखाद्यानं पाकिट जरी नाही घेतलं नलगे सरपंच तर भाकरी खावीच लागेल. मारुतीरायाने पंढरपुरातल्या मालकाचं भजन केल्यावर भाकरी पण खाल्ली नाही. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर. पाला खाल्ला, काम जरी केलं बापू, पाला खाऊन या वाहिले पर्वत बांधियला शेतू सिंधुवरी. पाला खाल्ला, पर्वत वाहले आणि शेतू बांधला. एवढी नाही भक्ती करू शकत कोणी. मारुतीरायाच्या बाबतीत वारकरी संप्रदायात बोलायचं झालं तर येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. एवढी मोठी विद्वत्ता मारुतीरायाची. पण ते मारुतीराय सुद्धा विचार करतात आपल्यावर कृपा सुशेनची. कारण सुशेननं औषधी सांगितल्या. कारण पर्वतावर द्रोणागिरी पर्वतावर औषधी होत्या. या पर्वताला वेगळं नाव होतं बरं, द्रोणागिरी नंतर पडला. कारण हे द्रोणागिरी पर्वताला द्रोणागिरी नाव पडण्याचं कारण हे लक्ष्मणापासून सुरू झालं. आणि लक्ष्मणाला त्याच पर्वतावरल्या वनस्पती वाचवतात हे लक्ष्मणजीचं पाप आहे बरं. कारण पंढरपुरातल्या मालकाच्या भावाला पापी म्हणणं गिरगावकराची काय पात्रता आहे. आदळण न एखाद्या खड्ड्यात जाऊन. पण पुराण सांगते लक्ष्मणजीनं सुद्धा एक पाप केलं. कारण एका भक्ताच्या प्रसादाचा अपमान केलता. ती भक्त स्त्री होती शबरी. शबरीनं बोराचा द्रोण दिला. प्रभू रामचंद्राला एक दिला आणि लखनलालजीला लक्ष्मणजीला एक दिला. प्रभू आता शबरीनं बोर कसे येतं म्हणून टोकरले होते दातानं. आणि देवानं न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे आणि तू का म्हणे भक्ती पुढे. देवानी ती बोराची द्रोण ते बोरं खाऊन टाकले. लक्ष्मणजी पर्णकुटीच्या बाहेर आले आणि ते द्रोण भिरकावला. तो बोराचा द्रोण ज्या डोंगरावर पडला त्या दिवसपासून त्या पर्वताला द्रोणागिरी नाव पडलं. याच्या अगोदरचं काय नाव होतं हे दुसऱ्या महाराजांना विचारा. कारण मी सांगेल पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असतं आहे का नाही. म्हणून शहाणी डॉक्टर सांगत असतात ही गोळी पहाटे घ्या, ही जेवायच्या आधी घ्या, ही जेवण झाल्यावर घ्या, ही अमक्या अमक्या वेळेला घ्या, अशी सुज्ञ डॉक्टर सांगत असतात. आणि मी तुम्ही म्हणताल तुला माहीतच नसल. असं म्हणलं तरी हरकत नाही, असंही म्हणलं तरी हरकत नाही, काय हरकत नाही. पण विचारी जा. आणि लोकांनाही महाराजांनाही त्रास देऊ नका. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही शोधा. मी कारण कशा करता सांगतो माहिती आहे का. तुम्ही जितके विद्वान होताल तितके आमची लोक नीट प्रवचन करतील. तुम्ही जितके विद्वान होताल तितकी आमची लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही जितकी विद्वान होताल तितकी लोक आमची भागवतं रामायण शिवपुराणं नीट सांगतील. नाहीतर मग काय, मग चलतं येलाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला. मग गाणे काय, आमकं काय, तमकं काय. याचं एकमेव जर याच्यात विदुषता आणणारे कोण आहेत तर तुमच्यातले 2% हरामखोर आहेत. राग येऊ देऊ नका, माफ करा. इथं ते नसतील पण महाराष्ट्रात आहेत. हो. आणि एखाद्याला राग आला तर पुन्हा एकदा सांगतो मला बलिणार नाहीत. बोलूच नका. तुम्ही कोणीच मला मोठं करू शकत नाहीत इतकं ठामपणे सांगेल. आणि असेल एखाद्याला गर्व तर तुम्ही इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीनं काका जर मला 2 कोटी दिले आणि अहिल्यानगरमध्ये जाता जाता गिरगावकर अटॅकनं जर मेला तर 2 कोटी पोट्ट वरी टाकून फुकून देईल का मला. म्हणून मला किती चांगलं जगवायचंय आणि किती दिवस शुद्ध ठेवायचंय हे पंढरपुरातल्या हातात आहे. म्हणून तुम्हाला बरं वाटेल असं कधीच प्रवचन करणार नाही, त्याला बरं वाटेल असं करेल. म्हणून शक्यतो तुम्ही जास्त विचार करायचा म्हणजे आमची लोक सरळ चालतील.
आणि परमार्थ सरळ होईल. चुका करायच्या नाही. चला, मी नेहमी सांगत असतो, ड्रायव्हर चुकता कामा नये. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला अलगे सरपंच 10-5 मरतील, एस टीचा चुकला 55-60 उभे गिबे चट मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील. महाराज जर चुकीचा प्राप्त केला तर कोटी मरतील. कारण काय होते, आमच्या लोकांनी सांगितलेला शब्द ह्या ग्राह्य धरतात. महाराज सांगेल ती दिशा, महाराज सांगेल ती दिशा. आणि अनावधानानं नावी दादाचं शेविंग करताना चुकलो आणि त्याचा वस्तारा जर थोडा खाली आला आणि तुमच्या मिशीतले 2-4 केस निघले तर काय काय एवढं काय होतं? त्याला काय युरिया खत घालायचा? बसा बसा भाऊ बसा. का त्याला खत घालायचं आहे? का त्याला फवारणी करायची? वाढतील ना ते, तुझ्यात मिशीचे केस वाढतील, काही नाही. पण महाराज सांगेल ती दिशा. आम्ही सांगितलं की ते पर्वकाळ असतो. आता कधी कधी या कर्मकांडावर जास्त श्रद्धा म्हणजे अभ्यास करण्याचा भाव माझा, म्हणून मला या पितृपंधरवाड्यात फोन येतात. आमचे वडील अमक्या तिथीला गेलते, ते एकादशीलाच गेलते, मग आम्ही वारकरी कुटुंब आहे, मग त्या दिवशी पक्ष करावं का? तुला पर्याय आहे ना, तुला पर्याय आहे ना. काही काही पर्यायाच्या बाजूला सरकलेली इतकी निबरगट्ट माणसं असतील. काही हरभरे किती शिजवा, शिजतच नाहीत, त्याला कुचर म्हणतात. असे आपल्यात सुद्धा कुचर आहेत, याला आदळ त्याला आदळ, ते ज्याला आदळले त्याला मारतात, पण ते काही सुधरत नाही. त्याला अपरन्न कालाचा भेद म्हणतात. या अपरन्न कालाच्या पर्वणीवर द्वादशीची तिथी असते, सर्व पित्री अमावस्या असते. त्या दिवशी अक्षत समर्पित करायच्या, पितराला आमंत्रित करायचं, त्याला टावेल टोपी देऊन अक्षता द्यायच्या, त्याला गंध लावायचा, हरिद्रा आदी कुमकुमो भयो, तो एका मोहाच्या पानाच्या द्रोण करायचा, त्याच्यात तो गंध समर्पित करा, त्याचे पाय धुवायचे, त्याला नमस्कार करायचा आणि सांगायचं अपरन्न कालाचा भयव्याप्ती काल छेदून त्या दिवशी आम्हाला एका व्यक्तीनं पक्ष करण्याचा आदेश दिला आणि त्या दिवशी तुम्ही पक्ष करता या. त्याचे सिद्धांत आहेत. कशाला सांगतो? आमची 3 पिढ्याची वारकरी परंपरा आहे. मग एकादशीच्या दिवशी कसं करावं, मग एकादशीच्या दिवशी पित्र उपासे कसे पाडावं? शास्त्र आहे. शास्त्र 2 तोंडाचं आहे. शास्त्र 2 तोंडाचं आहे. तेरवी करा, कोण सांगतंय? शास्त्र. आणि तेरवीच्या दिवशी जेवू नका, कोण सांगतंय? शास्त्र. बरीच लोक म्हणतात मी तेरवीचं खात नाही. धाब्यावाले कदरले, तुला धाब्यावाले कदरले, तू त्याचे बिलं देईनच. 12-12 11च्या मग ते किती वाजता धाबा बंद होते मला काही सांगता येणार नाही, पण रात्री फिरत असताना अमक्या वेळेला धाबे बंद होते. आणि असे सुद्धा पाहिले नलगे सरपंच, त्या धाब्यावाला एक माणूस निबरगट्ट ठेवतो यायला बाहेर काढून देण्यासाठी. ते पैसे देऊन जातात, हे चल बाहेर होय आता बंद करायची वेळ आली. म्हणजे धाब्यावाले कदरले, ते पण म्हणतात आम्ही हे खात नाहीत. काय नाटकं, किती नाटकं. आता 9 दिवस अंगाव घेऊ नका बरं का सरपंच, पुन्हा पुन्हा पवार काका तुमच्यावर येईल. आता 9 दिवस काय काय माणसं उपवास धरतात आणि दसरा झाल्यावर घोरपडी खातात. चुकतंय का माझं? फक्त मी भाषा माझी जेवढी कडक आहे. मी परभणीतला आहे ना, जगात जर्मनी, भारतात परभणीत जरा थोडी, आणि तिथलं मी भूते, आणि त्यातली त्यात परभणीत आमचं गिरगाव चरबटेन, तिथलं मी रगील. हो, बघ ही किती लोक दाखवायची तुम्हाला, किती लोक दाखवायची. चला, काय सांगत होतो? द्रोणागिरी पर्वत. हा, श्राद्धाच्या बाबतीत. मग तेरवी घाला हे शास्त्र सांगते, आणि तेरवीचं खाऊ नये हे कोण सांगतंय? शास्त्र. पण कोणी खाऊ नये? यती असेल, योगी असेल, सिद्ध असेल, तपस्वी असेल, त्यानं. तुम्ही आणि मी कीर्तन जरी करत असेल, पण तुमच्यासारखा संसारात भरलेला माणूस आहे. फार नाटकं करायची नाही. आमचा एक मित्र बाई गाडीत बसल्यावर गाडीत बसत नव्हता. बाई गाडीत बसल्यावर गाडीत बसत नव्हता. गाडी न्यायला आली त्याला, यजमान आणि यजमानाची बायको आली, 2 जण पती पत्नी आले. त्याला काय सापडलेली बाई नव्हती तर रस्त्याला कुठं, त्याची बायको होती. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव दैवबलम लाभस्तेषाम जयस्तेषाम खुदस्तेषाम पराजय, अशी पत्नी होती. मला तिकडचं आटपल्यावर सांगा बरं. हो, कारण आजचं प्रवचन काय, तिकडं कावळा शिवला. मग पत्नी घ्यायला आली. आल्याबरोबर महाराजांना नमस्कार केला, बसा. महाराज बसत ना. शिष्य ड्रायव्हरला, त्या शिष्याला विचारलं कसं? नाही म्हणले, महाराज गाडीत बाई असल्यावर बसतच नाहीत. बर,
मग ती बाई उतरली, त्यानं मुलाला फोन केला, मोटरसायकल बोलिलं, त्याची बायको काढून दिली आणि 50 लाखाच्या गाडीत महाराजानं बिस्लरी घेतली, हातावर पाणी घेतलं, त्या शीटवर पाण्याचे थेंब शिपडले, मग महाराज बसला. मित्र होता माझा. त्याच्यानंतरचं पुढचं सांगू का? त्या महाराजानं त्या घरी कच्चून 2-3 चपात्या, दूध, कोणी केलं त्या चपात्या? त्या ती स्वर्गातली होती का? चुरून खाल्ल्या, चुरून. याच्या पलीकडे सांगू का? घरी गेल्यावर त्या बाईनं पाय धुतले, महाराजाला 1000 रुपये दिले, महाराजांनी ते आलादी उचलले, खिशात टाकले, अशी फेकून नाही दिले. माझं मते हा संप्रदाय नाटकी नाही, हा संप्रदाय असा बहकावादी नाही, हा संप्रदाय सरळ आहे. इतकी माणसं नाटकं करतात. अहो, तंबाखू खाणाऱ्यानं म्हणावं का मी इथलं तिरवीचं खात नाही? तंबाखूची पानं किती पाण्यात भिजलेली आहेत तुम्हाला सांगायची गरज आहे का? मी तर 7वी 5चा माणूस आहे. किती पाण्यानं किती पाण्यात भिजलेले असते तंबाखूचे पानं, आणि किती लोकांपासून आलेले असतात. आणि चुना कशाच्या पाण्यात केलेला जातोय? आणि त्या कीर्तनकारांनी तंबाखू खावी, त्याचा चुना संपल्यावर दुसऱ्याचा खावा. शक्यतो चुना नका दुसऱ्याचा खात जाऊ, कारण दुसऱ्याचा चुना घाणेरडा असतो. ते बाळू महाराज जरी, मी तर खात नाही, जरी तंबाखू खात असेल तर माझ्या डबीतला चुनासुद्धा घाण आहे. कारण मला ज्या वेळेला इथं असं काही वळवळ झालं त्यावेळेला ह्याच हाताने केलं, मी पायानं नाही केलं, कानाला. आणि ज्या वेळेला तंबाखू खायची इच्छा झाली त्यावेळेला बोटं धुतले काका, तेच बोट पुन्हा, आणि ते चुना तुम्ही खाता. निदान कधी चुने तरी स्वतःचे खात जा. पहिली गोष्ट खातच जाऊ नका, पण निदान चुने तरी. भिकार चोटपणा असला पाहिजे हो, भिकारीपणा असला पाहिजे, पण भिकार चोटपणा नसला पाहिजे. सिद्धत आहे. मग इतकी घाणेरडा, आपल्या पक्वाद्यानं तंबाखू खाऊ नये, आपल्या गायकानं तंबाखू खाऊ नये, कीर्तनकारानं तंबाखू खाऊ नये. आणि हे अशी जर काही मस्त मुलाला पाठवून चांगल्या प्रतीचा 5-50 रुपयाचा गुटखा आणतो हॉटेल त्या ह्याच्याहून पानपट्टीहून, आणि त्यानं म्हणावं मी तिरवीचं खात नाही. यम तुला इतकं हानीन भाडव्या, यम ज्या काठीनं हानीन का तीच काठी तुझ्या तोंडात इकून ठोकून काढीन. कारण येथे नाही खोटा चालत परिहार, जाण शांतर. महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या बाबतीतला एक पुरावा होता. महाराजांनी एका वारकऱ्याच्या श्राद्धाचं कीर्तन केलं आणि तिथं जेवले. तुकोबार आहे, यमाच्या डोक्यावर पाय दिलाय, काळाला काम करायला लावलं. काळ गुलाम सलाम करी तुक्या घरी राबत असे. तुमच्या जिल्ह्यातला माणूस किती जरी श्रीमंत असेल तर गिरगावकराला कामाला लाईन, यमाला कामाला लावायची कोणाची मायविली, आणि तुकोबारायांनी यमाला कामाला लावलं तर यमाला, तरी ते सुद्धा हा विचार. इतकी नाटकं. ठीक आहे, शास्त्र सांगते तिरवी करा आणि शास्त्र सांगते तिरवी करू नये. मग तुम्ही आम्ही जर श्राद्धाचं खात नसल तर आपण मेले आपल्या श्राद्धाच्या नुकतीवर डुकरं सोडायचे का? आपल्या श्राद्धाच्या दिवशी डुकरं सोडायचे का? म्हणजे हे किती नाटकं कोणी करावं, काय करावं. एक पुरावा सांगतो तुम्हाला. चला, काय पर्वताचं नाव होतं? द्रोणागिरी. याला लक्ष्मणजीनं केलेल्या चुकीमुळं याला द्रोणागिरी नाव पडलं. भक्ताच्या प्रसादाचा अपमान. महाराज त्याच वेळेला आतून पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातून उष्ण पाणी पडलं. उष्ण, आपल्याही डोळ्यातलं पाणी कोमट उष्ण येते, देवाच्या कडक उष्ण पडलं. आणि सांगितलं, लखन माझ्या शबरीच्या प्रसादानंच एके दिवशी वाचशील. आणि ह्या बोराच्या वनस्पती शल्ल्या विशल्ल्या त्यांची नावं आहेत रामायणात, त्या वनस्पतीपासून लखनलाल उठले. पण कोणी सांगितले औषधी? सुशेन नावाच्या वैद्यानं. पूर्वीच्या काळात डॉक्टरला वैद्य म्हणत होते. आता डॉक्टर हा नाव आधुनिक पद्धतीतला शब्द आहे. पूर्वीच्या आणि आजही डॉक्टरी क्षेत्र नाही, वैद्यकीय क्षेत्र आजही जुनं आहे. पण ते आपल्याला घरच्याचा विटन शेजाऱ्याचा भांगणीट अशा स्वभाव आवडते पुढचे करण्याचे. चला, लक्ष्मणजीला उठवलं. एक वाक्य नीट सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रावणाला मारून अयोध्येत पोचले त्यावेळेला एके दिवशी सहज असे बसले आणि सीतेने विचारलं, प्रभू एक बोलू का तुम्हाला? एक बोलू का? या सगळ्या परमपावन सदाचारी ह्या एवढ्या मोठ्या गोष्टी आपण मोठ्या प्रभावानं आपण वावरतो, ह्या सगळ्या कोणाच्या कृपेने येतात? मारुतीरायाची कृपा आहे. मारुतीराय हजरच होते.
विचारलं, पवनसुता जी आई साहेब, का रे आमच्या सगळ्या घरातल्या लोकांना सुख तुझ्यामुळे प्राप्त झालंय. मग प्रत्येक एक एक गोष्ट घडलेली वनवासातली मारुतीरायाच्या पुढे नमूद होत होती. मारुतीराय सांगत होते, प्रभू रामचंद्र सांगत होते, सीताई साहेब सांगत होत्या. ऐकत उर्मिला होती. नलगे ऐकत कोण होती? उर्मिला काका. आणि उर्मिला ज्या वेळेला ऐकत असताना एक प्रसंग आला. तो प्रसंग आला सुशेन नावाच्या डॉक्टरचा, जगातला 2 नंबरचा डॉक्टर. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला 2 नंबरचा डॉक्टर सुशेन, 1 नंबरचा धन्वंतरी. प्रत्येक सात्विक सदाचारी डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये चतुर्भुज विष्णूची मूर्ती असते. त्या मूर्तीच्या हातामध्ये कलश असतो. ही मूर्ती धन्वंतरीची असते. 14 रत्नापैकी एक रत्न आहे तो. आणि मग उर्मिलीनं प्रश्न केला, मारुती जी मालकीनबाई, सुशेनाच्या बाबतीत काय सांगशील? मारुतीरायाच्या डोळ्यातून पाणी आलं. उर्मिलेने विचारलं, हनुमंता माझ्या प्रश्नामुळे तू रडत असशील तर माझा प्रश्न वापस घेते. नाही म्हणे आई साहेब, लहाने मालक ज्या वेळेला शक्ती लागली त्यावेळेला आपण ज्याला कोमात म्हणतो, बेशुद्ध अवस्थेत म्हणतो, या अवस्थेमध्ये लहान्या मालकांचं डोकं मोठे मालक मांडीवर घेऊन रडत होते. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या मांडीवर डोकं होतं. मारुतीराय सांगतेत बरं. मारुतीराय हे तुम्ही वाचता त्या रामायणात पाहायचं नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचं. पुन्हा काही माणसं म्हणतील आम्ही रामायण 4-4 बाऱ्या वाचिलं तरी हा कथा प्रसंग सापडला नाही. मला काय नदीच्या कडीला सापडत नाही, मलाही त्यासाठी वेगळं पुराण. म्हणजे तुम्ही सुद्धा पाहत राहा. आणि मग प्रभू रामचंद्र रडत होते. आमच्यातला पुष्पदंत नावाचा एक वानर उठला आणि त्या वानराने मला सावध केलं, मारुतीराय मालक रडतात, लहाने मालक बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत, आपण काहीतरी करायला पाहिजे. मग त्यावेळेला मी उठलो आणि रावणाचाच भाऊ बिभीषण हा एक भजने होते, वारकरी होते बरं. बिभीषण वारकरी होते, कारण बिभीषणानं भजन फारच छान केलं. एक नागपूर प्रतीतला अभंग आहे, तुका म्हणे अग्नी झालाशे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. लंकेश उरले बिभीषणाचे घर आणि हृदयी शीतावर. हे प्रमाणाचा बादशाह बरं. बुद्धिशुद्ध प्रमाण पाठ काका, अत्यंत चांगल्या लोकांची संगती आहे. एकट्या बिभीषणाचं घर वाचलं, पण हृदयी शीतावर म्हणून या मारुतीला घर जाळू शकले नाही बिभीषणाचं. अंतकरणात विश्वाच्या मालकाचं भजन होतं. शपक सुद्धा पुरावा आहे बरं का. आग लगी लंका में हलचल मचाई, बिभीषण की कुटिया कैशी बचाई रे. हा हिंदी पुरावा, शपक पुरावा आहे. मग त्या बिभीषणाला जवळ घेतलं आणि बिभीषणाला विचारलं, राजन तुमच्या लंकेमध्ये एखादा वैद्य म्हणजे डॉक्टर आहे का? बिभीषणानं सांगितलं, शक्ती लागली त्यावेळेसपासून डॉक्टर जिभेवर खेळायला आहे, पण आमच्या दादाला विचारल्याशिवाय येत नाही. त्याचा दादा म्हणजे रावण. रावणाचा मुख्य फॅमिली डॉक्टर. आपले फॅमिली डॉक्टर असतात पण दुसऱ्याला तपासतात. नाही, रावणाचा तसा नव्हता. रावणालाच फक्त तपासायचं. रावणाच्या नगरीतल्या 127 लोकांनी कोणाचंही काम करायचं नाही, कोणाचं नाही. रावणाकडे एक विद्वान होता तत्वकुंभ, त्याने विमानं तयार केले, ते फक्त रावणाकरताच केले. रावणाकरता तयार केलेल्या विमानात त्यानं पुन्हा 15वं विमान कोणासाठी तयार केलं नाही, त्यानं 14च केले. त्याच्यापैकी एक विमान होतं प्रभदत्त नावाचं विमान. या विमानामध्ये एकदा सीताई साहेबाला बसविलं आणि सीताई साहेबाला बसविल्यावर त्रिजटा हसू लागली. तर सीतेनं त्रिजटेला विचारलं, टाकताना रडली आणि बसल्यावर का हसती? तू तुझ्या रावणाला मिळालेलीच नाही म्हणले सीते. नाही, मी तुला बसवताना राक्षसीने धरून टाकले म्हणून रडले, पण विमानात बसल्यावर हसले. याचंही कारण आहे आणि त्याचंही कारण आहे. सीतेने सांगितलं, मला सांग हसण्याचं आणि रडण्याचं कारण. ती म्हणली, रडले याच्याकरता, रावण हा अत्यंत मगरगट्ट विचाराचा माणूस आहे. रावण हा बुद्धिवाद्यातला कपटी आहे. रावण हा विचारवंतातला कपटी आहे.
खरं तर विचारवंतांनी कपट नाही केलं पाहिजे. आणि रावणाचा नाश त्याच्यामुळेच झाला. रावणासारखा बुद्धिवादी माणूसच कोणी नव्हता. भगवान शिवशंकरानं सोन्याची नगरी देऊन टाकली. नुसते वास्तुशांतीचे मंत्रच ऐकल्याबरोबर प्रसन्न झाले. काय विद्वाने, काय देऊन टाका म्हणले, गावच सोन्याचं गाव देऊ. इतका प्रचंड विद्वान काका रावण. पण रावण फक्त कपटी होता. आणि तिनं सांगितलं, कापट्याच्या बळावर तुला हस्तगत करील, म्हणून मी तुला विमानात टाकल्यावर रडत होते. मग आता हसती का? त्याचं एकमेव कारण आहे, तुझे मालक जिवंत आहेत म्हणून हसते. ती म्हणली, तुला आधी कळालं नाही का? नाही, ह्या विमानाची ताकद आहे. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळून जाते. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळते. आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहेत. आणि रावणानं खोट्या रामचंद्रांचं डोकं कापून सीतेपुढं टेकलं होतं. राम मृत्यू पावले असं सांगितलं होतं, म्हणून ती रडत होती. बघा, असा तत्वकुंभ विद्वान, असे 127 विद्वान होते. रावण कपटी होता, पण पंढरपुरातल्या मालकाला जड का गेला सांगू का तुम्हाला? ज्याच्याकडं चांगल्या लोकांची संख्या जास्त आहे का, ती माणसं कोणालाच ऐकत नसतात. प्रभू रामचंद्रानं जर बिभीषण फोडला नसता तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता. इतकी रावणाकडं चांगल्या लोकांची संख्या होती. म्हणून ज्याला राजकारणात मोठं व्हायचं का, त्यानं फुटके दूरनं फेकून दिले पाहिजे. नाही, आता मी तुम्हाला लागून काही बोललो नाही. माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी पुराण सांगतोय. आणि तुम्ही हे राजे पाहिले असतील. मी पुराणातले 5 राजे पाहिलेत, 5. आता या 5 राजासारखा आपण तितके नशीबवान नाहीत. या 5 राजासारखा आपल्या देखता एकही राजा जन्माला येणार नाही. त्याच्यापैकी 1 नंबरचा राजा कृष्ण, 2 नंबरचे विदूर, 3 नंबरचे कनक आणि 5 नंबरचे राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे 5 राजे, 5. कारण राजकारणाची सुरुवात द्वापारयुगापासून झाली, कृतायुगात नाही सुरुवात झाली. रामराजे होते, पण राज्यकारभार सांभाळत असताना स्वतःच्या मुठीत नव्हता. भोलीला वाल्मिक म्हणून राजा नाही, राज्यकारभार केला प्रभू रामचंद्रानं, बिनचूक केला. तरी पण प्रभू रामचंद्राला राजआश्रयाच्या पारड्यात द्वापारयुगात मोजता येत नाही. राजकारण हे फक्त कृष्ण परमात्म्याने केलं. आणि राजकारणात 13% खोटं बोलता येते. असं मला एका राजकारण्यानं सांगितलं, महाराज तुम्ही सरपंच झाले का? मी म्हणलं, भंगिऱ्या, मी सरपंच नाही होऊ दे, ग्रामपंचायतचा सदस्य नाही होऊ दे, पण तुझ्यापेक्षा मला जास्त अभ्यास हे डोक्यात काढा. आणि माझ्याकडचा तू घेतलास तर तू किती दिवस राजा होशील, असं वेड्यात काढू नको. राजाश्रय 13 गुणता अनिष्टता तिजायाम राजाश्रय स्ततेवचा. 13% कृष्णाला पण खोटं बोलावं लागलं, कारण पांडवांना गादी खरं बोलल्यावर भेटलीच नाही. भीष्माचार्यासारख्याला मारले, ते खरं बोलून थोडंच मारले. पंढरपुरातल्या मालकाला टोल नाक्यावरले स्वरूप घ्यावं लागलं. तृतीयपंथी, त्याला किलिंबे म्हणतात, त्याला शिखंडी म्हणतात. विचार करा, तुम्हाला आणि मला किती पुरुषार्थ द्यायचा आहे का? द्यायचाच नाही. ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. आणि त्या मालकाला तृतीयपंथी होऊन भीष्माला मारावं लागते, याला 13%तलं राजकारण म्हणतात. दुसरी गोष्ट सांगतो, अहो बहीण दुर्योधनाला दिली, बहीण दुर्योधनाला दिली, आणि दुर्योधनाला बहीण दिल्यावर अर्जुनाला खोटा संन्यासी केलं. मला असं वाटतं का माणसं असं राहून त्याच्यामुळं नाटकं करायला आता आमची लोक. अर्जुनाला खोटा संन्यासी केलं, तो संन्यासी होणी जनी चोरून नेली माझी भगिनी. ले अर्जुन खरा संन्यासी होता का? खोटा संन्यासी केला आणि सुभद्रेचं हरण करायला लागलं. आईला सुद्धा माहीत नाही. आणि मग आई रडू लागली, कृष्णा, हे कृष्णा, माई सुभद्रा गेली. भगवान हसू लागले. म्हणले, हसायला काय झालं? हे ते महाराज नव्हतं म्हणले, ते अर्जुन होता. भाई मला कधी मुकाडे बस म्हणला, हे दादाला कळू द्यायचं नाही. हे दादाला कळू दिलं असतं ना, तर कारण आज्ञा अवतार घेताना पाळीनं मी आज्ञा तुझी बारे, आता तू वडील होई बा सर्वज्ञ. राजकारण असंच असतंय. अवतार घेताना सांगितलं तू सांगशील ते काम करील, आणि एकही काम बलराम दादाचं ऐकून केलं नाही, याचंच तर नाव राजकारण असते. राजकारणात फुटके दुरून फेकून द्यायचे. जेवताना ज्याच्या पात्रावर फुटका दुरून आला, वरण वाढलं, चपाती येऊस तर दुर वरण गळून गेलं. मग फुटका दुरून जेवताना घेतला की रिकामी पोळी रिस्ती पोळी तोडून खावं लागती. तर व्यवहारात वागत असताना हे लिखित माणसं सोबत ठेवले की त्या माणसाला झोपीत असतात. रागाला तरी हरकत नाही, फुटके दुरून फेकून दिले पाहिजे, कडीपत्ता फेकून दिल्यासारखं. चला, रावण फक्त कपटानं मातीत गेला.
एक विद्वान रावणाकडे सुषेण नावाचा वैद्य बिभीषणानं सांगितलं, जा मारुतीराय तुमच्या ताकदीवर सुषेणाला घेऊन या. आणि मारुतीरायनं सुषेण नावाच्या वैद्याचं घर उचलून आणलं. आपल्याला फक्त द्रोणागिरी उतरला इतकंच माहिती आहे. पर्वत अजून पण उचलले, नुसत्या दगडांनी नाही शेतू बांधला, कितीतरी पर्वत टाकले. समुद्र दाबणं इतकी सोपी गोष्ट आहे. आणि मग त्या सुषेणाला आणलं. सुषेणानं औषधी सांगितल्या आणि त्या औषधी मारुतीरायाने आणल्या आणि प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातलं पाणी पुसलं गेलं. मारुतीराय उर्मिलेचं चरित्र सांगतोय. उर्मिलेला स्वतः सांगत होत्या, मालकीनबाई लहान्या मालकाला मी नाही उठवलं. मारुतीरायची कबुली, लहान्या मालकाला मी नाही उठवलं. मला हजारो पर्वत आणण्याची ताकद होती, पण औषधीची माहिती नव्हती. मग औषधी कोणी सांगितल्या असत्याल तर त्या सुषेण नावाच्या डॉक्टरनं सांगितल्या. म्हणून लहान्या मालकीनबाई तुमच्या कपाळावरचं कुंकू जर शाबीत कोणी ठेवलं असेल तर ते सुषेण नावाच्या वैद्यानं ठेवलेलं आहे, सुषेण नावाच्या डॉक्टरनं. तर सीताई साहेब रडत होत्या. तर मारुतीरायने विचारलं, आईसाहेब तुम्ही का रडता? म्हणले, हनुमंता एक सांगू तुला, एकट्या उर्मिलेच्या कपाळावरचं कुंकू नाही, जर लक्ष्मण मृत्यू पावले असते तर प्रभू रामचंद्र वाचत नव्हते, त्यांनी देहत्याग केला असता. मग लक्ष्मण मृत्यू पावल्याच्या नंतर उर्मिला विधवा, प्रभू रामचंद्रानं देहत्याग केल्यावर सीता विधवा. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण गेले असं कळाल्यावर ज्यानं लग्न करून 14 वर्ष नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाला काव लावून राहिला तो भरत वाचला असता का साहेब? ज्यानं राज्य प्राप्त झाले आईच्या कृपेनं त्यानं मोठ्या भावाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि 14 वर्ष 29 दिवस 14 वर्ष 29 दिवस, कारण 27व्या दिवशी घरी आले पण गादीवर नव्हते बसले, 29व्या दिवशी पादुका काढल्या. 14 वर्ष 29 दिवस आपल्या भावाच्या चप्पलवर, पादुका म्हणजे चप्पल बुटावर छत्र धरलं. काय तो शत्रुघ्न असेल महाराज, तोही शत्रुघ्न मृत्यू पावला असता आणि सूर्यवंशातल्या राजाच्या 4ही सुना विधवा झाल्या असत्या. चौघींच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवायचं काम मारुतीराय तुझं तर काम आहेच, पण सुषेण नावाच्या डॉक्टरचं आहे. सज्जनांनो, जगातला 2 नंबरचा डॉक्टर. प्रभू रामचंद्र गादीवर बसल्याच्या नंतर ठराविक दिवसाला एक पत्र आलं आणि ते पत्र वाचित असताना प्रभू रामचंद्र रडत होते. उर्मिलेनं शीतेनं श्रुतकीर्तीने मांडवीने विचारलं, प्रभू का रडता? त्यावेळेला सांगितलं, आम्हा 4घांना जिवंत ठेवणारा डॉक्टर मृत्यू पावला. आणि मग सुषेणाच्या अंत्यविधीला प्रभू रामचंद्राला एक विमान आलतं, त्या विमानामध्ये सुषेणाच्या अंत्यविधीला गेले. दृष्टांत संपला. महाराज देवाच्या डोळ्यातलं पाणी पुसायची ताकद ज्या डॉक्टरमध्ये, जगातला 2 नंबरचा, त्या डॉक्टरला सुद्धा इहलोकातली यात्रा सोडावं लागते. संतोषरावांना जावं लागलं, हे निमूटपणे मान्य करावं लागेल. म्हणून मंगळवेढ्याचे मालक म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा. अजून एक 5 मिनिटात पुरावा सांगतो, मला फक्त सूचना करा. हो, कारण माझ्यामुळे तुम्हाला त्रास नकोय. संप्रदायातला जर विचार केला तर मला असं वाटतंय अभ्यास करणाऱ्या महाराजांपेक्षा, म्हणजे अभ्यास केलं जर म्हणावा तर तुम्ही म्हणताल तू स्वतःचा शहाणपणा सांगतो, म्हणून आपल्या अंगावरती दगड नकोय. उतरेश्वर बापू वारकरी संप्रदायामध्ये जास्त अभ्यास केलाय काका, त्याच्यापेक्षा जो जास्त आचरणात वागतो का त्याची प्रवचनं ठेवत जा, त्याची कीर्तन ऐकत जा, त्याची भागवत ऐकत जा, त्याची रामायण ऐकत जा, त्याची शिवपुराण ऐकत जा. जो आई वडिलांची सेवा करतो त्या महाराजांचं ऐकायचं. महाराज ज्या महाराजांना आई वडिलांना बोला वाटत नाही त्यांचं तुम्ही जर प्रवचन ठेवून कीर्तन ठेवून जर त्याला तुम्ही पाकीट दिलं तर मला तरी वाटते त्याला तर नरक आहे, पण पाकीट देणाऱ्याला पण नरक आहे. तुम्ही माना न माना, मी वाचून सांगतो, मी कोणाचं ऐकून सांगत नाही. तर किती सात्विक लोकांना जावं लागतंय. स्वामी राम नावाचे एक संन्यासी होऊन गेले, त्या संन्याशाचं नाव होतं स्वामी राम. आणि स्वामी राम हे 1949 ते 51 या भारत देशातल्या एका पीठाचे शंकराचार्य होते. शंकराचार्य. मी एखाद्या महाराजाला मानतो किंवा न मानतो हा डोक्यातला प्रश्न तुमचाही निघून जावा, माझाही निघून जावा. मी आचरणशील व्यक्तींना मानतो. मग त्याला एकही अभंग पाठ नसेल तर त्यालाही मानतो. आता आपण महिन्याच्या वारीला जातो, म्हणजे वारी करताच पिंड आहे.
दर महिन्याच्या शुद्ध्यातल्या वारीला पंढरीला जात असतो. ते 2 कीर्तन टाळत असतो. एखाद्या वेळेस तिथंच भेटलं तर करतही असतो. तर वारीला गेल्यावर एका वारकऱ्याचं दर्शन मी कधी कधी नगर प्रदक्षिणा करायच्या अगोदर किंवा नगर प्रदक्षिणा झाल्यावर पण एका वारकऱ्याच्या दर्शनाला जातो. त्या वारकऱ्याचं नाव आहे सदा वारकरी, सदाबाबा वारकरी. कारण काय निष्ठा महाराज काही लोकांची, काय देवावर निष्ठा आहे. त्यांना किती गाथा पाठ असेल, त्यांना ज्ञानेश्वरीच्या वया किती पाठ असतील, त्यांना किती शास्त्र पाठ असेल, वेद पाठ असेल, मी याचा विचार करत नाही सरजी. फक्त त्या व्यक्तीची परमार्थावर अतूट श्रद्धा, म्हणून त्या व्यक्तीच्या दर्शनाकरता गिरगावकराला त्यांच्या पायावर डोकं ठेवा वाटते. कारण आचरणात वागणाऱ्या लोकांना किंमत असते. एक मालकांचा पुरावा आहे उत्तरेश्वर बापू. 5 किलो सोनं घातलेली बाई जर पतिव्रता नसेल ती सवासीन म्हणू नये. आतिश वेशेचे लावण्य इतका शब्दबद्ध झाला. काय सौंदर्य असेल, काय तिच्याकडे संपत्ती असेल, काय पैसा असेल, पण ती सवासीन होऊ शकत नाही ना. अहो मालकाची गरिबी असल्यामुळं सोन्याचं मंगळसूत्र भेटत नाही सरजी, चांदीचं मंगळसूत्र भेटत नाही, म्हणून लोखंडाचं मंगळसूत्र घातलं. पण नवऱ्याला पांडुरंगापेक्षा आणि शंकरापेक्षा जास्त समजते ती पतिव्रता आहे. पांडुरंगाला मंजुळा टोपलं बरं वाहती आणि शंकराला बेल 2 टोपले वाहती आणि नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही. हिचं दर्शन झालं म्हणजे गाय कापल्याचं पाप लागतंय. हो, अशी बाई ज्या भागात आहे का त्या भागात दुष्काळ पडत असतो, लिहून घ्या. हो, मालकाला जी सरळ बोलत नाही ती किती ग्रंथ पाठ करत असेल हे तिला किंमत नाही. अशा कुंटालन लोळायला आता कुंटालन काही विषय नाही त्याला. आचरणातली व्यक्ती बघा. स्वामी राम 1949 ते 51 शंकराचार्य होते. आणि खऱ्या लोकांना पद आवडत नाहीत. ज्यांना पद आवडत आहेत का ते महाराजच नसते. ज्यांना हे अंगाला चिटकून घ्या वाटते का मी आमका आहे मी तमका आहे ते महाराजच नसतील. आणि ते जर महाराज असतील तर मग आळंदीतल्या मालकांचा शब्द कसा मानायचा, देऊतल्या मालकांचा शब्द आपण कितपत खरा मानायचा. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, किंवा महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी. अहो ज्याला धोतर नेसता येत नाही ते म्हणला ह्या प्रांताचा परमार्थातला कारभार मी सांभाळतो. म्हणलं तुला धोतर नेसता येतं का हा, आणि तू म्हणतो ह्या प्रांतातला मी कारभारी, तुला चांगलं म्हणायला आमच्या गोळ्या संपल्यात का, मूर्ख आहेत का आम्ही. काय 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 चिटकून घ्यायचा नाद लागला. काय शंकराचार्य पद सोडून दिले सरजी. 1949 ते 51 52ला सोडून दिलं आणि हिमालयाची यात्रा केली. हिमालयाला एक साध्वी भेटली नैनितालच्या अरण्यामध्ये पुढे गेल्यावर. आणि नैनितालच्या अरण्यातून एक उंच शिखर आहे त्याला एव्हरेस्ट शिखर आजचं त्याचं नाव आहे. त्या शिखरावर एक पुन्हा साध्वी भेटली आणि त्या साध्वीनं सांगितलं अरे राम, शंकराचार्याला आरोतुर, अरे राम तू आग्र्याला जाय. आणि स्वामी रामांना आग्र्याला पाठिलं. आणि आग्र्यात आल्यावर एक भिकारी भेटला पवार, एक भिकारी भेटला. त्या भिकाऱ्याच्या हातात सरजी काठी होती आणि डाव्या हातात काठी होती, एरवी उजव्या हातात, पण आता भिक्षा मागायची डाव्या हातात काठी आणि हात असा केलेला. आणि तो भिकारी चाललेला आहे. हे बा भिकारी परवडे, तुम्हाला पण भिकारी परवडतात. फक्त तुम्हाला परवडत कोण नाही, भिकार चोट. आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांना जास्त भिकार चोटच भेटत आहेत. आणि नाईलाजानं तुम्हाला त्यांना माया लावावं लागते, कारण त्यांच्या लाऊडस्पीकरची लाईट जात नाही. एखाद्या वेळेस जनरेटर बंद झालं तर दादा हे बंद होईल का नाही, पण भिकार चोटायची लाईट जात नाही, ते कुठेही बोंबलत राहतात. म्हणून तुम्हाला ते सांभाळावंच लागते, त्याच्यासाठी काचं खाली करावंच लागते. राजकारणात असतच नाही, करावं लागतं, विलात नाही. चला विश्वास हा विश्वास काय नसतो, चलत राहतो. एक पोरगं वरी गेलं, छतावर गेलं आणि पाऊस सुरू झाला. कुरड्याचं गठुडं होतं, पावसानं भिजू लागले, जिना नव्हता, दुसऱ्याच्या ह्याच्यातून गेलं. लांबून येताना त्या कुरड्या भिजणार आहेत म्हणून आईला सांगितलं गठुडं टाकू का, तर आई लंगडी होती, वडील धाकट होते. ते म्हणले टाक गठुडं, पण आई म्हणली फुटत्यांना कुरड्या, गाठोडं टाकल्यावर चुरा होत्यानं. ते म्हणलं गाठोडं टाकल्यावर चुरा होत्यान आणि नाही तिकून आणावं तर भिजून जात्याल. मग मुलगा हा वडिलाला म्हणला बाबा मी उडी हाणू का. मुलगा दुसऱ्या मजल्यावर होता आणि मुलगा वडिलाला म्हणला मी उडी हाणू का. तर वडील म्हणले हान उडी. मुलगा म्हणला धरताल का. अरे बाप आहे तुझा, तू एकुलता एक मुलगा आहे, का नाही धरणार. त्या आदल्या 7-8 दिवसानं म्हणत होतं सरपंचाचा फॉर्म भरायचा आहे. हे पोरगं बापाला म्हणत होतं मला सरपंचाचा फॉर्म भरायचा आहे.
आणि आज बापाल पोरगं म्हणलं मी उडी हाणू का? वडील म्हणले हाण उडी, मी तुला धरतो ना. पोरानं उडी हाणली आणि बाप 15 फूट लांब पळाला. दोन्ही तंगडे पोराचे मोडे. काय म्हणले बाबा, मी याच्यामुळंच सांगतो राजकारणात बापाचा पण विश्वास धरायचा नाही. कारण बुद्धीनं करायचं असतं ते राजकारण. कृष्णानं नाही सांभाळला कोणाचा विश्वास, अद्याप नाही. ते त्यांच्या मनानुसार केलं. चला, स्वामीराम एका भिकाऱ्याकडे. मी सांगायलो की भिकारचूट माणसं परवडत नसतात. ह्या बाई एखादा महाराज किती जरी अपेक्षा असते नंदलगे सरपंच, तुम्ही त्याच्या पूर्ण करू शकता. परिसरात आलं, हां माझं आमकं कार्य हे द्या, माई इथं दिंडी जाती ते द्या. तुम्ही थकून जाता. काय होत असतं माहिती आहे का, आम्ही महाराष्ट्रातलं खातो तरी कुथतो, तुम्ही तुमचंच खाता तरी कुथत नाहीत. मला असं वाटतं उत्तरेश्वर बापू आपण थोडं धोरणात राहिलं पाहिजे. आपण हां हो, कारण धोरणं नाही चुकायला पाहिजे. आता यांच्याकडे गॅरेज आहे, आम्ही येता जाता उगत म्हणायचं माझ्याकडे 100 गाईचं शेड आहे. पण आहे ना बाळू महाराज, तुला केवढं पाकिट येतं? यूट्यूब चालू आहे. मला स्पष्ट बोला वाटतंय, तुला केवढं लोक किती देतात तुला याचा विचार करणं. मग पाळणं 100 गाई. जाताना त्या पवारांना सांगितलं फाडा एक पावती. अरे त्या बुवाचे हात काळे झालेत, कपडे काळे झाले, त्याने ट्रॅक्टर खोललंय, मशीन खोललंय, बासपंप खोललाय, आमकं खोललंय. मला ट्रॅक्टर सगळं कळतंय. मी 3.5 वर्षाची नोकरी केली ती स्पेअर पार्टच्या दुकानावर. हो, आणि तरी तू तुझं सांगतो. तू जिथं जाशील तिथं लोक तुला सगळं करतात. हे कधी कधी महाराज भिकारी परवडला, भिकारचोट परवडत नसतो. भिकारी एकदा दिलं सरजी तुम्हाला, ते तुम्हाला त्यानं तुम्ही दिलेल्या रुपया कपाळाला लावून तो निघून जातो. पण भिकारचोट म्हणतो 40 लाखाच्या गाडीत माणूस बसून आला आणि 10 रुपये दिले, हे भिकारचोटाचे लक्षण आहे. आणि भिकारी काय म्हणतो, रुपया का होत नाही, त्या माणसानं आपल्याला दिलाय ना, आपला काय त्याच्याकडे हक्क होता साहेब, दिलाय आपल्याला रुपया, हे भिकाऱ्याचे लक्षण आहे, भिकारचोट नाही. हा भिकारी सापडला, भिकारी. पण भिकारी रस्त्यानं चलत असताना काकाजी त्याला ऊन लागत नव्हतं, त्याच्या डोक्यावर ढग चलत होता. ढग. तो कर्तल भिक्षा मागायचा माध्यान काळाला, दुपारच्या वेळेला, आणि तितकीच भिक्षा समर्पित करायचा. आता स्वामी राम होते. स्वामी रामांना नर्मदा माता जेवायला देत होती. स्वामी रामांना दुपारी भूक लागली की नर्मदेच्या पात्रातून सोन्याच्या पात्रात खीर येत होती. ती खीर स्वामी रामांनी भोवतालच्यांना द्यायची, आपण घ्यायची, पात्र धुवायचं आणि गंगेत सोडून द्यायचं. पात्र अदृश्य होत होतं. काय स्वामी रामांचा दर्जा असेल. आणि त्या स्वामी रामांनी भिकाऱ्याला महात्माजी म्हणून शब्द वापरला आणि विचारलं, इथे एक साध्वी, जा म्हणे, जिथं सावली आहे तिथं साध्वी आहे. त्या ठिकाणी स्वामी राम गेले. आता मागच्या आठवड्यात एक देशी सेवेतला आर्मीतला मिलिटरीमॅन, त्यांचा मला फोन आला, महाराज तुम्ही सांगितलेलं कीर्तनातलं ते ठिकाण मी पाहिलं, फार सुंदरसं ठिकाण आहे, आग्र्याच्या बाजूला काही अंतरावर आहे. आणि मग तिथं स्वामीराम गेले. 27 दिवस पाऊस नव्हता साहेब, 27 दिवस पावसाळ्याचे होते. आणि आता जे ऊन आहे का, आता हा विश्वामित्राचा उन्हाळा आहे. हे हस्ता आणि चित्रा नक्षत्र याच्यात गरम ते जास्त, आणि जिकडे तिकडे ओलसर भाग आहे, आर्द्रता आहे, तरी तुम्हाला उष्णता होती, कारण हे विश्वामित्राचे प्रकोपाचे दिवस असतात. चला, मागचा जो पंधरवाडा आहे का, ज्याला आपण पक्ष पंधरवाडा म्हणतो, महालय म्हणतो, हा पांडव स्वर्गारोहण पंधरवाडा असतो. पांडव स्वर्गारोहण. आपल्याकडे इतकी सावधानता, इतकी गोडवा आहे, फक्त आपण आपलं वाचत नाहीत. आपण दुसऱ्याचं वाचू महिन्याला चष्मे बदलायलो, त्याच्यामुळे सगळ्या भानगडी व्हायला. मग स्वामीरामांना सांगितलं तिथे ती सापडेल. तिथे गेल्याच्या नंतर मला असं वाटतं त्या स्त्रीच्या अंगावर कपडे फार मोजके होते. त्या स्त्रीच्या अंगावर कपडे फार मोजके होते, कारण ती सगळ्यातून पलीकडे गेलेली स्त्री होती. कोणाचा विचार आपण करायचा नाही. कारण शुकाचार्यांच्या बाबतीत कपड्याचा विचार केला तर तुम्ही काय करता. व्यासांना कळालं नाही शुकाचार्यांच्या बाबतीत, व्यासांना. कारण व्यास धोत्र घालून सिद्ध सरोवर आंघोळीला जायचे, महिला लाजत होत्या, आणि शुकाचार्य तरुण असताना लाजत नव्हते. याचं कारण होतं, व्यासांना पुरुष आहे असा भाव होता, आणि शुकाचार्य स्वतःला पुरुषही समजित नव्हते आणि स्त्री समजित नव्हते, याच्या पलीकडे गेलेले होते. त्या पलीकडची ती स्त्री होती. स्वामी रामांनी पाहिलं, पदर पडलेला आहे, पाठ दिसते, पाठीमागचा पूर्ण भाग दिसतो. स्वामी रामांनी खाली पाहिलं, पण तिच्या समोर एक कबर होती. म्हणून स्वामी रामांनी त्या काळातल्या भाषेत वापरलं बीबीजी. तिला साध्वी म्हणली नाही, तिला देवी म्हणली नाही. स्वामी रामांच्या तोंडातून वाक्य पडलं बीबीजी. तिनं मागं पाहिलंच नाही, ती लगेच म्हणली बोलिये राम, बोलिये राम. तर स्वामी रामांना घाम सुटला साहेब, घाम.
ह्या बाईनं मला पाहिलंच नाही माझं नाव घेते, कारण सिद्ध पुरुष होते ना ते सामान्य लोक नसतात ना, ते अधिकारी होतात. महाराज जनाबाईला साधं कसं म्हणता येईल? जिनं हात लावलेल्या गौरी विठ्ठल म्हणतात तिला साधं कसं म्हणता येईल? त्या जनाबाई म्हणून कबीर डोकं ठेवत होते जनाबाईच्या पायावर. पण शहाणी माणसं सहजासहजी कोणाला मानत नसतात. सहजासहजी मानतात का? ती माणसं एडपट असतात. एखाद्या गोष्टीला भुलून गिरगावकराला मानायचंच नाही. तुम्ही जर मानत असाल तर एखाद्या वेळेस फसू शकताल. पूर्णपणाने तपासायचं. गिरगावकर जितका गोड बोलतो तितकं चांगलं वागतो का? व्यसनाविषयी बोलतो मग खरंच गुटखा खात नाही का? खरंच तंबाखू खात नाही का? बसा सरजी. खरंच बिडी वडत नाही का? मग असे जर नियम, आईवडिलांना सांभाळतोय का? आहे का त्याच्याकडे? ती बोलतोय तसं वागतोय का? असं तपासूनच तुम्ही मानायचं असतंय. तुम्ही एखाद्या गोष्टीला जर पंच बळबळून गेले आणि मानले तर कालांतरानं तुमच्या पदरात दुःख प्राप्त होतं आणि मग तुम्ही बाकीच्या महाराजांना सुद्धा नाव ठेवता. म्हणून कुठेही गोष्ट पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. पाणी गाळून पिलं पाहिजे, आजार होत नाही. आणि महाराज सगळ्या गोष्टी तपासून त्याच्या पाया पडलं पाहिजे. आपल्या संप्रदायाचं ब्रीद आहे, पंढरीच्या लोकांना या अभिमान, पाया पडे जन एकमेका. पाया पडणं आपल्या संस्कृतीचा नियम आहे, पण आपलं पवित्र डोकं कोण्याही नालायकाच्या पायावर ठेवायचं नाही. त्याचा चुकीचा प्रभाग अंगावर पडून मग आपल्यावर त्याचा प्रकोप होत असतो. म्हणून मूर्खाचं कधी दर्शन घ्यायचं नाही. सात्विकाचं, सदाचार्याचं, पुण्यशिलाचं घ्या असा नियम आहे. बसा बसा बसा, मी आटपतो. त्याचं ते काम आहे कावळ्याचं, तो शिवत असतो, काय विषय त्याला. आणि तो एक मुका प्राणी आहे, त्याला विश्वाच्या मालकानं दिलेली ती संदेश आहेत, त्या वेळेला तो करत असतो, काय विषय त्याला. तुम्ही कसे तुम्हाला तंबाखू खावाटती तसंच त्याचं असेल की आहे की नाही? त्याचे नियम आहे. एखाद्या वेळेस तो आता त्या चोंचीत काय ताकद आहे, पुन्हा कधी योग आल्यावर एखाद्या कीर्तनात यूट्यूबला ऐका. नमः पार्वती पते हर 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 महादेवा. एवढा पुरावा पूर्ण करतो. स्वामी रामांनी विचार केला, मीच दर्शन घेणार नाही. पुनश्च विचार केला, बीबीजी. तिने सांगितलं, राम काम काय ते सांगा. 27 दिवस झाला आग्र्यात पाऊस नाही. तिच्या मांडीखाली चिमटा होता लोखंडाचा, ते नाथपंथी लोकांकडे असतो. तो चिमटा देऊन टाकला, जिकडे पाऊस पाहिजे तिकडे पाऊस पाड. स्वामी रामांनी हातात चिमटा घेतला, गोल फिरले आणि 27 दिवस आग्र्यात थेंब नव्हता. पाऊस पडला. बाई मागं फिरली, सरजी मागं फिरली आणि स्वामी रामांचं दर्शन घेतलं. आणि स्वामी रामांनी तिला लोटांगण घातलं. ती बी बाई रामाकडे पाहत नव्हती, स्वामी रामांकडे पाहत नव्हती. तिने विचार केला, शंकराचार्य अधिकारी पण सिद्ध किती. तिनं केलेला चिमटा कोणी जरी वाजिला तर पाऊस पडत नव्हता. म्हणजे स्वामी रामांनी वाजिल्याच्या नंतर स्वामी राम सिद्ध आहेत असं तिच्या लक्षात आलं. आणि हिनं सिद्ध केलेला चिमटा मी वाजिल्यावर पाऊस पडतो ही सिद्ध आहे म्हणून. पण या दोघांनाही थांबता आलं नाही. स्वामी रामांनाही थांबता आलं नाही, त्याही स्त्रीला थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, एर वाऊगा पसारा. तद्वज्ञानं संतोषरावांना जावं लागलं. त्यांना इहलोकातली यात्रा सोडावं लागली. पितृगयेच्या ठिकाणी संतोषरावांना गोड असा अधिष्ठान प्राप्त हो. थोड्याशा कमी कालात गेले, कारण जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. जन्म झाला त्या दिवशी काळ वाट पाहत असतो. आयुष्याची एक सोपा शब्द सांगायचा झाला, तुम्ही आणि मी आपण घरी जाऊ शकतो का इतका आपला भरोसा नाही, आपल्या हातात नाही. माशी पाखू पाखडे तव हे सरे. आयुष्य ही मर्यादा कोणाच्या हातात नाही. आणि यम हा कोणाशी रुष्ट नसतो, नाही त्या यमाशी करुणा आणि यमाचं भांडणं नाही. आयुष्य संपल्यावर तो नेत असतो. तद्वज्ञान. अहो गरुडानं आयुष्यभर देवाला डोक्यावर घेतलं, पाठीवर घेतलं. त्याच्या अरुण नावाच्या भावानं सूर्याचा रथ हाकला. त्याच्याशिवाय सूर्याचा प्रकाश नाही आणि देवाचा प्रवास नाही. पण त्या गरुडाची आईसुद्धा हिमालयाच्या पायथ्यात दरी कोसळून मृत्यू पावली, कारण तिचा मृत्यू तिथं होता प्रसोन नावाच्या पर्वताच्या पायथ्याला. आणि मग तो तद्वज्ञ आहे. महाराज देव ज्याचा मुलगा आहे, वनात असताना दशरथ राजाला जावं लागले. तुमची आमची काय कथा आहे राजेव. कर्णासारखा शूर माणूस त्यालाही जावं लागले. तुमची आमची काय कथा आहे. पांडवासारख्यांना कालच्या पंधरवाड्यामध्ये हिमालयाच्या पायथ्याला शरीर समर्पित करावं लागले. तुमची आमची काय कथा आहे. महाराज अर्ध शरीर दुर्योधनाचं वज्राचं होतं, तरी पण त्याला जळावं लागतंय. किती 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 ही शोकांतिक आहे. मारुतीरायाच्या कृपेने भीमाचं अर्ध शरीर वज्राचं होतंय, त्याचंही शरीर समर्पित करावं लागतंय. तुमची आमची काय कथा. तर संतोषराव तुमच्या माझ्यातली एक सर्वसामान्य व्यक्ती, त्या संतोषरावांना ही लोकातली यात्रा सोडून आजचा 10वा दिवस आहे. पितृगयेच्या ठिकाणी गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो. शरीराने जरी गेले असतील तरी कर्तव्याने
आशीर्वादाच्या रूपाने या कुटुंबातल्या सर्व लोकांवर त्यांची कृपा हो, ह्याशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो. राजे हो, राजकारणात राजा व्हायचा असेल, व्यापारात मोठं व्हायचं असेल, परमार्थात मोठं व्हायचं असेल, कुणी शैक्षणिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, घरच्या लोकांचा आशीर्वाद लागतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा. मागच्या लोकांच्या आशीर्वादाशिवाय आपण मोठे होऊ शकत नाहीत. म्हणून या घरातल्या लोकांचे, ज्येष्ठांचे आशीर्वाद कायमस्वरूपी पितृलोकांचे या कुटुंबावर राहो, अशी मातृपितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ठल विठल विठल पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय, भारत माता की जय, गौ माता की जय, सनातन धर्म की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता विश्वात्मके हेने वागयज्ञ तोष तोसोनी मज द्यावे पसायला, हे खेळाची व्यंकटी सांड, हे सत्कर्मी रती वाढ, भूता परस्परे दुरिताचे तिमिर जाव. विश्वस्वधर्म सूर्य जो जे वांछिल तो तेला, प्राणीजात वर्षदे सकळ मंगळी, विश्वरनिष्ठांची अनवरत भूमंडळी. चला कल्पतरुचे चैतना चिंतामणीचे, बोलत शिजे आर्णव पियुषान, चंद्रमे जे आलांछन, मारथंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. विशेषी लोकिविये दृष्टादृष्ट विजय वावेजी, हेत म्हणे श्री विश्वेश्वराव आ होईल दान पसाव. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया, येणेवरे ज्ञान देवो सुखिया. ओम शांती शांती शांती. ही अर्धाच मिनिट वेळ घेतो. निधियाम निधिपदे सकल दिसुधियनि छंद कला भय जायन्ते, व्यालाक्षां भयसुधि प्रणभय सर्वस्थितायां, यक्षति लोकं किन्नर लोकं विद्याधर लोकपालाय, दिक्पालायति चारुति हासं परमति हंसं हंसपया, कैलासाधिपतयन्नमा, सत्यं वासं पतयन्नमा, गोलोकाधिपतयन्नमा, यत्सर्वानां पुण्यभयापति वैकुंठाधिपतयन्नमा. हिरण्यश्राद्धो कागतिश्राद्धो शंखश्राद्ध भयमुच्यन्ते, काल सर्पभय शांतिरेव त्रिपिंडी आप्तेष्टि, नारायणो नागबली सर्वस्थितायां, आरक्तपुष्पं समर्पयामि, रक्तचन्दनो समर्पयामि. अंगुष्ठाधिस्नान भयो, अंगुष्ठाधिस्नान भयो, अंगुष्ठाधिस्नान भयो. नमः पार्वती पते हर 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 महादेव. सर्वांना प्रणाम करतो, माझ्या वाणीला विराम देतो.